श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. नवरात्रीला सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर आपण आपल्या आई भगवतीची सेवा करत आहोत. त्यात बघा श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ केले जातात, त्याचबरोबर व्रत केलं जातं. त्याचप्रमाणे आपल्याला कन्यापूजन करत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या देवीची, आपल्या कुलदेवतेची ओटी भरायची असते. तर या नवरात्रीमध्ये कुलदेवतेची ओटी कशी भरावी, कधी भरावी, त्याचबरोबर ही ओटी कोणी भरावी आणि ही एक वस्तू आहे ती ओटीत असायलाच हवी. ओटीचं साहित्य काय काय असावं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे. ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आधी सांगितल्याप्रमाणे नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला देवीची ओटी जी आहे ती भरायची आहे. तर ओटी का भरायची आहे, कशी, कोणी भरायची आहे, त्याचबरोबर कोणत्या महिलांनी ही ओटी भरू नये, तर हे देखील आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. तर बघा, नवरात्रीमध्ये आपल्याला अष्टमी किंवा नवमीला ही ओटी भरायची आहे. म्हणजेच काय, तर प्रत्येक घराण्याची वेगवेगळी पद्धत असते. काही घराण्यात अष्टमी तिथीला भरतात, तर काही घराण्यात ही नवमी तिथीला देखील भरतात. तुमच्याकडे जेव्हा भरतात तेव्हा तुम्ही ही ओटी जी आहे ती तुम्ही भरू शकता. तर बरेच जण हे अष्टमीलाच ओटी जी आहे ती भरत असतात. आता आमच्याकडे देखील बघा अष्टमी तिथीलाच देवीची ओटी भरण्याची पद्धत आहे. म्हणजेच काय, तर तुम्ही अष्टमी तिथीच्या दिवशी ओटी भरा किंवा तुम्ही नवमीला देखील ही कुलदेवतेची ओटी जी आहे ती भरू शकता. तर भरण्याची पद्धत काय आहे ती देखील आपण जाणून घेऊया. कुलदेवतेची ओटी का भरावी, तर बघा कुलदेवी हे आपल्या कुळाचं रक्षण करत असते. तुम्ही इतर सर्व सेवा केल्या आणि आपल्या कुलदेवतेची सेवा करत नसाल, पूजा करत नसाल, तर तुम्ही इतर ज्या काही सेवा उपासना करत आहात तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. तर बघा, या नवरात्रामध्ये तुम्ही घट बसवलेला असो किंवा नसो, त्याचबरोबर तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल, तरी देखील या नवरात्रात आपल्याला देवीची पाठवणी करतेवेळी आपल्याला देवीची ओटी ही आवर्जून भरायची आहे. तर बघा, ही अष्टमी तिथीला किंवा नवमी तिथीला आवर्जून भरायची आहे. आता बघा, तुमच्याकडे ज्या दिवशी भरली जाते तेव्हा तुम्ही आवर्जून भरायचे आहे. अष्टमी आणि नवमी या दिवशी आवर्जून महत्त्वाचे हे दिवस मानले जातात. ही ओटी घरातील बघा जी गृहलक्ष्मी आहे तिने ही ओटी भरायची आहे. आता बघा, गृहलक्ष्मी म्हणजे बघा तुम्ही विधवा स्त्री असाल तरी देखील देवीची ओटी तुम्ही भरू शकता. त्याचबरोबर तुम्ही जर गर्भवती स्त्री असाल तर तुम्ही ओटी भरू शकत नाही, हे मात्र लक्षात घ्या. कारण तुमच्या गर्भामध्ये तुमची मुळात पहिलीच ओटी भरलेली आहे, म्हणून तुम्ही आपल्या देवीची, कुलदेवीची ओटी भरू शकत नाही. परंतु इतर कुठलीही स्त्री ही ओटी भरू शकते. त्याचबरोबर मासिक धर्म आला असेल, सुतक विटाळ आला असेल तर तुम्ही ओटी भरू शकत नाही. त्याचबरोबर गर्भवती स्त्रिया अगदी बघा 2 महिने 3 महिने कितवाही महिना तुम्हाला चाललेला आहे तरी देखील त्यांनी देखील देवीची ओटी भरू नये. भगवंतांनी त्यांची ओटी आधीच भरलेली आहे आणि जेव्हा आपली ओटी भरलेली आहे तेव्हा गर्भवती स्त्रियांनी कुलदेवतेची व इतर देवींची देखील ओटी भरू नये. जसं की बघा, दुर्गा माता, लक्ष्मी माता कुणाचीही ओटी त्यांनी भरू नये. तर देवीची ओटी भरताना बघा काय काय साहित्य असायला हवं, त्याचबरोबर हे एक साहित्य आहे, त्याशिवाय ही ओटी ही अपूर्ण असणार आहे. तर कुठलं साहित्य आहे ते जाणून घेऊया. तर सर्वप्रथम बघा, देवीच्या ओटीत त्यावर साडी, नऊवारी साडी घ्यायची आहे, त्यावर खण घ्यावा. साडीला ब्लाऊज पीस असला तरी खण वेगळा हा आवर्जून घ्यायचा आहे.
साडी ही नेहमी नवीनच घ्यावी, अर्थात घडी न मोडलेली जी साडी आहे ती घ्यायची आहे. त्याचबरोबर लाल किंवा हिरव्या पिवळ्या रंगाची साडी मुख्य म्हणून घेतली तर अतिशय उत्तम. नाही तर जी कुठली फक्त काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची साडी जी आहे ती ओटी घेऊ नये, कारण काळा रंग हा आपल्या धार्मिक कार्यात वर्ज्य मानला आहे आणि शुभ कार्यात देखील काळा रंग हा वापरला जात नाही. त्यामुळे शक्यतो बघा हिरवा, लाल, पिवळा या रंगाचा वापर ओटी भरण्यासाठी घ्यायचा आहे. त्यानंतर नारळ घ्यायचा आहे. सौभाग्याला लागणारे जे काही साहित्य जे अलंकार आहेत ते घ्यायचे आहे. बघा त्यातील अगदी तुम्ही एक जरी घेतली तरी चालणार आहे. तुम्ही बांगड्या घेऊ शकता, कुंकवाची डब्बी घेऊ शकता, गजरा आहे, नथ आहे, मणी मंगळसूत्र आहे, जोडवी आहे, पावडरचा डबा आहे, टिकलीचं पॉकेट आहे, रुमाल आहे. अगदी जे तुम्हाला शक्य होईल ना त्यातील 16 शृंगारांपैकी किमान एक साहित्य तरी आवर्जून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा त्या एक गजरा किंवा फुलांची वेणी जरी घेतली तरी चालणार आहे. यथाशक्ती त्यावर दक्षिणा आवर्जून ठेवायची आहे. मग तुम्ही 11 रुपये ठेवू शकता, 21 रुपये ठेवा. त्यानंतर तांदूळ जे आहेत ते घ्यायचे आहे. त्यानंतर एक हळकुंड, एक बदाम, एक सुपारी, एक खारीक, त्यानंतर एक वेलची. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे पानाचा विडा. या पानाच्या विड्याला बघा हा पानाच्या विड्याशिवाय ही ओटीचं साहित्य हे पूर्ण होत नाही. त्यामुळे पानाचा विडा जो आहे तो देवीच्या ओटी साहित्यामध्ये आवर्जून असायला हवा. याशिवाय देवीची ओटी ही अपूर्ण मानली जाते. म्हणून बघा तुम्हाला काय करायचं आहे, मोठं ताट घ्यायचं आहे. त्यामध्ये हे ओटीचं सर्व साहित्य जे आहे ते घ्यायचं आहे. अर्थात आपल्याला देवीची ओटी भरायची आहे तर आपण देखील साडी परिधान केलेली असावी, हातात हिरव्या बांगड्या असाव्यात आणि त्यानंतर जिथे तुम्ही घट बसवलेला आहे त्याच्यासमोर एका आसनावर बसायचं आहे. त्यानंतर बघा सर्वप्रथम तुम्हाला स्वतःला तुम्ही हळदी कुंकू जे आहे ते लावून घ्यायचं आहे. त्यानंतर एका ताटात बघा साडी, खण, नारळ हे सर्व काही जे आहे ते साहित्य घ्यायचं आहे. नारळाची शेंडी ही देवीकडे असावी हे मात्र आवर्जून लक्षात घ्या. त्यानंतर हे सर्व साहित्य घ्यायचं आहे. ते सर्व साहित्य घेऊन जे ताट आहे ते आपण आपल्या छातीजवळ पकडायचं आहे आणि त्यानंतर देवी मातेला बघा प्रार्थना करायची आहे. हे देवी माते, मी तुझी ओटी भरत आहे. माझ्याकडून काही राहून गेलं असेल तर मला माफ कर आणि माझी ही ओटी तू मान्य करून घे, असं देवीला प्रार्थना करायची आहे. बघा ओटी भरताना स्वतःसाठी काही मागायचं नाही, फक्त आपल्याला कुलदेवतेची ओटी जी आहे ती भरायची आहे. हे मात्र आवर्जून लक्षात घ्या. तिचा जो मान सन्मान आहे तो जो आहे तो करायचा, कारण या 9 दिवसामध्ये आपली कुलदेवी ही सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरात वास करत असते, वास्तव्य करत असते. त्यामुळे तिची ओटी ही आवर्जून आपल्याला भरायची आहे. बघा तिला ओटी भरताना नमस्कार करायचा आहे. त्याचबरोबर ओटी भरताना बघा तुम्ही ती ओटी जी आहे, तुम्ही जर घट बसवला असेल तर त्या घटाजवळ तुम्हाला ही ओटी ठेवायची आहे आणि त्याचबरोबर तुम्ही अगदी नवार्णव मंत्र म्हणत जरी ओटी भरली तरी चालणार आहे किंवा जय जयकार जो आहे तो तुम्हाला करायचा आहे. आता जय जयकार बघा प्रत्येकालाच माहीत असेलच, नसेल तर बघा उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब, श्री अंबे माते की जय, श्री अंबे माते की जय, श्री अंबे माते की जय. हा जय जयकार तुम्हाला 3 वेळा म्हणायचा आहे आणि आपल्या कुलदेवतेची ओटी जी आहे ती भरायची आहे. त्यानंतर बघा ही सर्व ओटी भरून झाल्यानंतर तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्र जे आहे ते आवर्जून म्हणायचं आहे
आता सिद्धकुंजिका स्तोत्र तुम्हाला जर म्हणता येत नसेल तर अगदी तुम्ही यूट्यूबला लावून शांतपणे बसून ते फक्त तुम्ही श्रवण केलं तरी चालणार आहे, परंतु ओटी भरल्यानंतर तुम्हाला ह्या स्तोत्र जे आहे ते आवर्जून म्हणायचं आहे किंवा श्रवण तरी करायचं आहे. आता बघा, यानंतर ओटीचं काय करावं, तर तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही जर तुमच्या मूळ कुलदेवतेच्या मूळ स्थानावर जर जाणार असाल तर तुम्ही हे साहित्य जे आहे ते तसंच ठेवायचं आहे आणि जाताना हे साहित्य घेऊन आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाऊन तिची ओटी भरायची आहे. किंवा ते तिकडे जाणं शक्य नसेल तर अगदी बघा, तुम्ही ही साडी स्वतः परिधान करू शकता. तुम्ही स्वतः त्याचबरोबर ब्लाऊज पीस म्हणजेच खण जो आहे तो देखील स्वतःसाठी तुम्ही त्याचा ब्लाऊज शिवू शकता. त्याचबरोबर तांदूळ जे आहे ते तुम्ही धान्यात टाकायचे आहे. त्यानंतर फळं जे आहेत ते तुम्ही घरात खाऊ शकता. अशा पद्धतीने आणि जे दक्षिणा जी ठेवलेली आहे ती तुम्ही तशीच ठेवली आणि जेव्हा तुम्ही कधी जाल किंवा तुमच्या घरातील कोणीही व्यक्ती मूळ स्थानावर जाणार असेल तेव्हा तिथे त्याचं तुम्ही काहीही देवीच्या नावाने तुम्ही कुठलीही वस्तू घेऊन ती अर्पण करायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला कुलदेवतेची आपल्या ओटी जी आहे ती भरायची आहे. नवरात्राच्या या 9 दिवसांची सांगता ही आपल्याला कुलदेवीच्या ओटीने जी आहे ती करायची आहे. देवीची पाठवणी ही आपल्याला ओटीनेच करायची आहे. त्यामुळे आवर्जून बघा, अष्टमी किंवा नवमी तिथीला कुलदेवीची ओटी आवर्जून भरायची आहे. यामुळे देवी ही भरभरून आशीर्वाद देणार आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.